बीडच्या दिंद्रूडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। ऊसतोडी करता घेतलेल्या उचल रकमेतील बाकी देत नाही म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर अत्याचार करण्यात आलाय। यानंतर याच महिलेचे अश्लील फोटो सुद्धा गावातील ग्रुपवर व्हायरल करण्यात आले आणि यामुळे या महिलेनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आता दिंद्रूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मुकादम असलेला अमोल शिंगारे हा फरार झालाय। या धक्कादायक प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। अतिशय धक्कादायक बातमी आपण बीडच्या दिंद्रूड मधून पाहतोय। प्रतिनिधी उदय नागरगुजे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। उदय, मागच्या 3.5 महिन्यांपासून जे सुरू आहे बीड मधल्या गुन्हेगारीची प्रकरणं, नवनवीन प्रकरणं रोज समोर येत आहेत। अजितदादांनी दौरा केला, मोठं आश्वासन दिलं, अजूनही प्रकरणं समोर येत आहेत। कधी थांबणार आहे बीड मधली ही गुन्हेगारी? नक्कीच अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। त्या विवाहितेच्या पतीकडे ऊसतोड रकमेची उचल बाकी होती आणि त्यामुळे सदर मुकादमाने त्या महिलेवर बलात्कार केला आणि विशेष म्हणजे गंभीर बाब ही की त्या महिलेचे काही अश्लील फोटो देखील त्याने काढले होते आणि हे फोटो त्याने गावातील ग्रुपवर देखील व्हायरल केले। हा सगळा प्रकार झाल्यानंतर त्या महिलेला हे सगळं प्रकरण असह्य झालं आणि त्यातून तिने विष पिऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला। यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आणि या महिलेच्या तक्रारीवरून आता संबंधित जो मुकादमा आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि गुन्हा दाखल होताच हा मुकादम फरार झाला असून आता पोलिसांची 2 पथकं त्याचा शोध घेत आहेत। गंभीर बाब अशी म्हणजे ऊसतोडीच्या पैशाच्या कारणावरून हा सगळा प्रकार घडला असून आपण बीड जिल्ह्यात जर बघितलं तर नेहमी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। यावर ठोस अशा उपाययोजना झाल्याशिवाय या घटना थांबणार नाहीत असंच आता या प्रकरणी समाजसेवक असतील। खरं आहे उदय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ठोस अशी उपाययोजना झाल्याशिवाय या घटना थांबणार नाहीयेत। तुम्ही जोडलेलेच राहा। आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख जोडले गेलेले आहेत। मेहबूब जी, खरं तर मागच्या 3 महिन्यांपासून हे विषय चर्चेत येत गेले, बीडमध्ये वर्षानुवर्ष हे चालत आलंय, नेमकं कधी थांबणार? पालकमंत्री अजित पवारांनी नुकताच दौरा केला, मोठी आश्वासनं सुद्धा दिलेली होती। त्या आश्वासनाचं काय झालंय आपण रोज गुन्हेगारीच्या पण मुळात हा देतो धक्कादायक आणि तेवढाच दुर्दैवी आहे। मला वाटतं पोलिसांनी याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे, आरोपीला अटक करून त्याची खोलवर चौकशी झाली पाहिजे आणि याच्यात जे कोणी दोषी आहेत त्याला तर सोडता कामा नये, पण याच्या ह्या प्रकरणाची खोलवर चौकशी पोलिसांनी केली पाहिजे असं माझं मत आहे। परंतु बीडमध्ये मेहबूब जी, बीडमध्ये ही जी प्रकरणं सुरू आहेत, सातत्यानं प्रकरणं घडतायत, त्याच्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून काय झालं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? हे एक प्रकरण झालं, याच्यात ठोस उपाययोजना म्हणजे वर्षानुवर्ष खाली असलेले जे पोलीस यंत्रणा आहे ती वर्षानुवर्ष त्या जिल्ह्यात ते काम करतायत, त्यामुळे आरोपीशी मोठ्या प्रमाणावर त्यांचे लागे बांधले आहेत। आज पोलीस अधीक्षक हे चांगले आलेत, त्यांचं काम चांगले, पण खालची सपोर्ट सिस्टीम जी आहे जे खालच्या पोलीस पासून तर PSI PI हे अनेक वर्ष जे बीड जिल्ह्यात काम करतात, मला वाटतं त्यांना पोलीस खात्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही, काही जे अधिकारी, सगळेच अधिकारी मी म्हणणार नाही, पण काही जे अधिकारी येते गुन्हेगारीशी लागेबांधे ठेवून असतात ते लोकांच्यामुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम होते। अशी लोक एकदा जर बाहेर काढली आणि चांगले अधिकारी हे जर बीडमध्ये आले तर मला वाटतं त्या सगळ्या घटना त्या ठिकाणी थांबतील। पण गृहमंत्री काय याच्यावर ठोस काही करत नाहीत हा प्रश्न मला सातत्यानं त्या ठिकाणी आम्हाला पडलेला असतो। बरं, या ठोस उपाययोजना व्हाव्यात म्हणून तुमच्याकडून, पक्षाकडून किंवा तुम्ही बीड मधले नेते आहात म्हणून काही निवेदन दिलं जातंय का, मागणी केली जाते का, या आधी केलंय का, या पुढे केलं जाणार आहे का? आम्ही सातत्यानं मागणी करतोय पण मागणीची दखल हे घेत नाहीत। आपण बघितलं की ज्या वेळेला पंकज कुमावतला ऍडिशनल SP म्हणून अंबाजोगाईला दिलं आणि त्यांना बदललं गेलं, त्यावेळेला देखील अनेक वेळा आम्ही बोललो, त्याच्या आंदोलनाचा इशारा दिला, परंतु गृहमंत्र्याला जे सोयीचे अधिकारी वाटतात स्थानिक आमदारांना, त्या स्थानिक आमदाराच्या सोयीचे अधिकारी हे गृहमंत्री देतात, मग ते PSI असेल DYSP असेल, त्याच्यामुळं त्या स्थानिक प्रशासनावर त्यांचा धन्यवाद मेहबूब जी, तुम्ही ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी। यानंतर आपण जाऊया, नीलम गोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। नीलमताई, अतिशय धक्कादायक प्रकार आहे, बीडमध्ये काहीतरी पैशांचा व्यवहार झाला, ऊसतोड मजूर महिला, तिच्यावर अत्याचार करण्यात आला, तिचे अश्लील फोटो सुद्धा व्हायरल करण्यात आले आणि आता आरोपी फरार आहे। बीडची ही प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत। बीडमध्ये तसं नाहीये, पण अनेक वर्षापासून ऊसतोड कामगारांचा प्रश्न बीडमध्ये गंभीर आहे।
हे खरं आहे. नुकतीच मी लातूर, धाराशिव त्याचबरोबर मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांची सुद्धा बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे काम करता यावं यासाठी म्हणून शासनाचा कामगार कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभागाच्याकडचं असलं ऊसतोड कामगार महामंडळ, आरोग्य विभाग या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर लातूरमधले SP आणि बाकीच्या ठिकाणच्या पोलिसांकडे सुद्धा या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. या संबंधित घटनेच्या मध्ये आपण लक्ष वेधलं आहे. एक तर काही ठिकाणी गावातले काही गावगुंड, त्याचबरोबर काही तिथले त्यांना मजुरासाठी म्हणून जे बोलावून घेतात असे लोक असे या महिलांना हेरून असतात आणि त्यांना कुठे ना कुठे अशा पद्धतीने एखादीला ब्लॅकमेलिंग करणं किंवा त्यांच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा गैरफायदा घेणं हा आपल्याला प्रकार दिसून येतो. या सगळ्या घटनेच्या मध्ये साखर आयुक्तांची पण मोठी जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी ती ज्या साखर कारखान्यावर काम करत असेल तर तिथे काय सुरक्षिततेच्या योजना झालेल्या आहेत. पण ही वैयक्तिक स्वरूपाची केस असेल तरी पोलीस त्याच्यामध्ये योग्य ती पावलं उचलतील आणि कोणाच्या किती मर्जीने काही चालत असेल तरी सुद्धा एक विसरता कामा नये की महाराष्ट्रातली आणि देशातली कोर्ट न्यायदेवतेचे डोळे उघडे आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आहेत. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो असं दिसेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्यांच्या सहकार्याने त्यांच्या नेतृत्वाखाली गरीब महिलांसाठीच उभे राहणार ही मी ग्वाही देते आणि याचा आम्ही पाठपुरावा करणारच आहोत. आणि बीड मधले सुद्धा असणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आहेत, त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या ऍडव्होकेट संगीता चव्हाण यांचाही समावेश आहे. तर त्यांना ताबडतोबच मी तसं सूचना देते की त्यांनी सुद्धा या प्रकरणात पाठपुरावा करावा. बरं, धन्यवाद नीलमताई, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी या संदर्भात आश्वस्त केलेलं आहे कठोर कारवाई केली जाईल. नेमकी काय कारवाई होते याकडे आपलं लक्ष असणारच आहे.